नमस्कार, मी प्रशांत कदम. इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळामध्ये तब्बल 21 तास चर्चा झाली, पण ही चर्चा कुठल्याही तोडग्याविना संपलेली आहे आणि दोन्ही देशांचे प्रतिनिधी आता पाकिस्तान सोडून मायदेशी रवाना झालेले आहेत. खरं तर अतिशय नाजूक वळणावरती ही शस्त्रसंधीची चर्चा सुरू झालेली होती. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संस्कृती नष्ट करून टाकू अशा पद्धतीची धमकी दिल्यानंतर अचानकपणे त्याच्यामध्ये यू-टर्न आलेला होता आणि ही शांती वार्ता होत होती. त्यामुळं साहजिक आहे, सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं होतं आणि पाकिस्तानमधून काहीतरी दिलासादायक बातमी येईल असं वाटलेलं होतं. पण ते काही घडताना दिसत नाहीये. आता नेमकं काय होणार? हे युद्ध कुठल्या वळणावरती जाणार? आता शस्त्रसंधी 2 आठवड्यांची तरी लागू राहणार का? इथपासून ते बरेच प्रश्न आहेत आणि ज्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतायत त्याच्यातनं हे दिसतंय, की कालची चर्चा ही पूर्णपणे इराणनं त्यांचे समृद्ध युरेनियम, एनरिच्ड युरेनियम जे आहेत ते सोपवावेत, त्याचे साठे नष्ट करावेत आणि दुसरीकडं होर्मुझची सामुद्रधुनी ही पूर्णपणे विनाअट सुरू करावी. या 2 मुद्द्यांवरती अमेरिका ठाम होती आणि त्याच्यामुळं या चर्चेचं गाडं जे आहे ते पुढे जाऊ शकलेलं नाहीये. अर्थात इराणच्या बाजूनं होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती त्यांचा कंट्रोल जो आहे तो त्यांना आता सोडायचा नाहीये आणि इराण जी संधी आलेली आहे चर्चेची त्याच्यातून आता काही लाँग टर्म गोष्टी सुद्धा पदरात पाडू इच्छित आहे. काय नेमकं घडलं? जे घडलेलं आहे त्याचा नेमका अर्थ काय? या सगळ्याची सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत 2 आंतरराष्ट्रीय संबंधामधले तज्ञ आहेत. माझ्यासोबत परिमल माया सुधाकर प्राध्यापक आहेत MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये. सचिन दिवाण आता माझ्यासोबत आहेत, मुक्त पत्रकार आणि नमस्कार. संरक्षण विषयक संबंधामध्ये त्यांनीही भरपूर काम केलेलं आहे. सुरुवात करूयात. परिमल सर, इस्लामाबादमध्ये ही चर्चा होत होती आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की काहीतरी होऊ शकेल म्हणून. पण कालच्या चर्चेबद्दल तुमची पहिली कमेंट काय आहे? ठळक वैशिष्ट्य कालच्या या बैठकीची तुम्हाला काय दिसतायत आणि चर्चा फिसकटल्याबद्दल काय नेमकी कारणं वाटतायत? कोण याच्यामध्ये तुम्हाला दोषी वाटतंय? ही चर्चा फिसकटली, पण चर्चा पूर्णपणे थांबली आहे असं घडलेलं नाही. आम्ही इथून पुढे चर्चा करणार नाही असं अमेरिका किंवा इराण या दोन्ही देशांनी म्हटलेलं नाही. आणि ओके. ठळक वैशिष्ट्य माझ्यासाठी हे आहे की 21 तास ही चर्चा चालली. 21 तास चर्चा चालणं म्हणजे अनेक विषयांवरती चर्चा झाली, अनेक मुद्द्यांवरती देवाणघेवाण झाली, अनेक पर्याय तपासून बघण्यात आले आणि त्यानंतर या 2 देशांमध्ये सहमती न झाल्यामुळे ही चर्चा, मी याला पहिली फेरी म्हणेल, चर्चेची पहिली फेरी ही फिसकटली. ज्याच्यामध्ये अमेरिकेने प्रस्ताव ठेवले इराणपुढे आणि इराणने अमेरिकेपुढे प्रस्ताव ठेवले. माझ्यासाठी हे पूर्णपणे अनपेक्षित नाही. कारण जे मुद्दे याच्यामध्ये आहेत ते फार गंभीर आहेत आणि खूप लाँग टर्ममध्ये पश्चिम आशियातल्या राजकारणावरती, इराणच्या त्या राजकारणातल्या स्थानावरती आणि अमेरिकेच्या जागतिक राजकारणातल्या स्थानावरती प्रभाव टाकू शकतील असे हे मुद्दे आहेत. आणि त्याच्यामुळे साहजिकच दोन्ही देश, अमेरिका आणि इराण, हे या चर्चेतनं स्वतःला जास्तीत जास्त लाभ मिळवून घेण्याचा प्रयत्न करतील. ते अपेक्षित आहे. म्हणजे अमेरिकेला युद्धात जे कमवता आलं नाही, ते अमेरिकेला चर्चेतून कमवायचं आहे आणि इराणने युद्धात जे कमवलं ते त्यांना चर्चेतून गमवायचं नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे ही चर्चा आणखी बराच काळ चालेल. फक्त एकच अट आहे याच्यामध्ये की अमेरिकेने शस्त्रसंधी तोडू नये आणि किमान पुढचे 10 दिवस तरी, म्हणजे 22 एप्रिलपर्यंत तरी चर्चेच्या नव्या फेऱ्या सुद्धा घडू द्याव्यात. आणि असं घडलं तर एक ही शस्त्रसंधी शांती करारामध्ये निश्चितपणे ही परिवर्तित होऊ शकते असं मला वाटतं. सचिन, काय वाटतंय? कारण कालच्या बैठकीमध्ये ज्यावेळी बैठक होत होती त्याचवेळी 2 बातम्या एकतर आलेल्या होत्या. एक म्हणजे चायना इराणला एक नवी एअर डिफेन्स सिस्टीम देणार अशा पद्धतीची एक बातमी होती आणि चर्चा सुरू असतानाच यूएसच्या 2 डिस्ट्रॉयर शिप ज्या आहेत त्या होर्मुझच्या दिशेने निघालेल्या आहेत अशा पद्धतीची एक बातमी आली. मग चर्चेच्या दरम्यानच इराणच्या लष्करानं प्रतिनिधींना कळवलं. 30 मिनिटाची काहीतरी वॉर्निंग त्यांना देण्यात आलेली होती. म्हणजे मुळात ही चर्चा विश्वासाच्या वातावरणामध्ये सुरू झालेली होती का? त्याच्यासाठी जी जी एक जमीन लागते ती कालच्या सगळ्या चर्चेमध्ये दिसत होती का?
इराणनं हा दावा केलेलाच आहे की विश्वासाचं वातावरण नव्हतं किंवा ज्याला ट्रस्ट डेफिसिट म्हणतात ते होतं. अविश्वासाच्या वातावरणातच चर्चा सुरू झाली असं इराणचं म्हणणं आहे. आणि अमेरिकेनेही म्हटलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्त अकोमोडेट करण्याचा प्रयत्न केला, पण इराण खूपच ताठर भूमिका घेत होता. इराणनेही तोच दावा केलेला आहे की अमेरिकेनं ज्या अटी ठेवलेल्या आहेत त्या खूपच अवास्तव आहेत. अमेरिकेचं म्हणणं होतं की इराणनं अणु कार्यक्रम पूर्णच थांबवावा. ते तरी शक्य दिसत नाहीये. कारण पूर्वी एक वेळ ठीक होतं, पण आता या युद्धानंतर इराणला अण्वस्त्रांची आणखी गरज वाटत असणार आणि ते उलट कमी करण्यापेक्षा काहीही करून अण्वस्त्र मिळवायच्या मागे लागते. उलट इराणनं ज्या अटी ठेवलेल्या होत्या की आम्हाला युद्धात जे काही नुकसान झाले त्याची भरपाई द्यावी अमेरिकेला, तेही अमेरिकेसाठी मान्य करणं तसं अवघडच आहे. त्याचबरोबर इराणनं आता होर्मुझची सामुद्रधुनी जी बंद केलेली आहे ती विनाशर्त ओपन करावी अशी एक अट होती. ते देखील इराण करण्याची शक्यता दिसत नाहीये, कारण इराणकडे ते एक मोठं ट्रम्प कार्ड आहे, ते गमावणार नाहीत. त्यामुळं दोन्ही बाजूंना अटी पूर्ण मान्य होत नाहीयेत आणि त्याचबरोबर युद्धामध्ये दोघांनाही किंवा तिन्ही इस्रायल, अमेरिका आणि इराण तिघांनाही निर्णायक विजय मिळालेला नाहीये. दोघांनी एकमेकांचं नुकसान केलेलं आहे, पण अगदी डिसायझिव्ह विक्ट्री ज्याला म्हणतात तशी कुठल्याही बाजूला मिळालेली नाहीये. त्यामुळे जे युद्धात मिळालं नाही ते चर्चेतून मिळवायचा प्रयत्न करणार हे मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे खरंच आहे. तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे चर्चा चालू असतानाच दोन्ही बाजूंनी पुन्हा काही लष्करी हालचाली चालू झालेल्या आहेत. एकीकडं लेबनॉन बॉर्डरवर हिजबुल्ला आणि इस्रायलचा लढा संघर्ष चालूच आहे आणि त्याचबरोबर अमेरिकेनं चर्चा चालू असताना 2 युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दिशेनं पाठवलेल्या आहेत. त्यांनी त्या युद्धनौकांवरून पाण्यातले ड्रोन्स पाठवून म्हणजे छोट्या सबमरीन टाईप ड्रोन्स पाठवून इराणनं जे काही पाणसुरुंग पेरलेले आहेत ते काढायचा प्रयत्न चालवलेला होता. त्याला इराणनं तीव्र आक्षेप घेतलेला आहे. इराणचं म्हणणं आहे की 2 आठवड्याची शस्त्रसंधी झालेली आहे किंवा युद्धविराम झालेला आहे, त्याचं पालन करण्यात यावं आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणनं फक्त नॉन मिलिटरी वेसल्सला म्हणजे लष्करी वापराच्या ज्या काही युद्धनौका वगैरे आहेत त्या सोडून इतर नौकांना सिलेक्टिव्हली परवानगी दिलेली आहे. इतरांना ती परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अमेरिकेनं जर काही पुन्हा असे प्रयत्न केले तर आम्ही कठोरपणे त्याचा मुकाबला करू अशी वॉर्निंग दिलेली आहे. त्यामुळं अजूनही वातावरण तसं तणावपूर्णच आहे. त्याचबरोबर या दरम्यान चीननं देखील इराणला शस्त्र पुरवण्याची तयारी दाखवलेली आहे आणि काही बातम्या तशा आलेल्या आहेत. आता त्यामध्ये मुख्य बातमी होती की चीननं इराणला जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र पाठवलेली आहेत किंवा पाठवत आहे. आता ही क्षेपणास्त्र इराणसाठी खूप महत्वाची आहेत सध्या. ती काय आहेत तर त्याला मॅनपॅड्स म्हणतात किंवा मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम्स म्हणतात. ती एक माणूस किंवा एक सैनिक खांद्यावरनं वाहून नेऊ शकतो आणि फायर करू शोल्डर फायर करू शकतो आणि ती विमानांविरुद्ध आणि हेलिकॉप्टर्स विरुद्ध वापरता येतात. तर याचं महत्व असं आहे की आतापर्यंतच्या जे काही 30-40 दिवसाच्या युद्धात आपण बघितलं असेल की इराणचा एअरफोर्स बराच कमकुवत आहे. त्यांची हवाई संरक्षण प्रणाली म्हणावी तेवढी हे नाहीये, प्रभावी नाहीये. तिथं त्यांना काही त्रुटी दिसून येत होत्या आणि त्याचमुळे इतके दिवस इस्रायल आणि अमेरिकेची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामध्ये मुक्तपणे संचार करू शकली. त्याला जर रोखायचं असेल तर अशा प्रकारच्या सिस्टीम्सची इराणला खूप गरज आहे. रशियानं काही प्रमाणात या सिस्टीम दिलेल्या होत्या. रशियाची जुनी S-300 सिस्टीम इराणकडे आहे, S-400 दिल्याच्या बातम्या होत्या आणि त्या ज्या सिस्टीम आहेत त्या खूप मोठ्या शस्त्रांसाठी वापरता येतात. मध्यम स्वरूपाची जर हवाई टार्गेट्स भेदायची असतील तर त्याला यासारखे मॅनपॅड्स खूप गरजेचे आहेत आणि ती जर इराणला मिळाली तर कदाचित थोडं हवाई क्षेत्रात ते प्रतिकार करू शकतील. आता याची तुलना जर करायची झाली तर अफगाणिस्तान युद्धाशी करता येते. 1979 ते 89 जेव्हा रशिया अफगाणिस्तानमध्ये घुसलेला होता, सोव्हिएत युनियन त्यावेळेचा, त्यावेळी साधारण अशीच काही परिस्थिती. सुरुवातीला रशिया मोठे रणगाडे घेऊन घुसला, पण अफगाणिस्तानची जी भूमी आहे ती डोंगराळ असल्यामुळे तिथे रणगाडे प्रभावी ठरले नाहीत
आणि त्याचबरोबर अफगाण जे मुजाहिद योद्धे होते त्यांनी RPG-7 वगैरे हे जे अँटी टँक वेपन्स आहेत त्यांनी रणगाडे बरेच फोडले. मग रशियाने युद्धनीती बदलली. MI-24 हिंद किंवा त्याची एक्सपोर्ट व्हर्जन MI-35 या प्रकारची जी हेलिकॉप्टर गनशिप्स आहेत, लढाऊ Okay. हेलिकॉप्टर ती पाठवली. त्यानंतर पुन्हा युद्धाचं पारडं रशियाच्या बाजूने झुकलं. मग हम्म, त्याला उतारा म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानला स्टिंजर मिसाईल्स पुरवली. ती अशीच शोल्डर फायर मिसाईल होती. त्यानं पुन्हा युद्धाचं पारडं अफगाणिस्तानच्या बाजूला फिरलं. त्यामुळे हे जे थोडं टॅक्टिकल ऍडव्हान्टेज जर एका पक्षाला मिळालं तर युद्धाचं पारडं पुन्हा फिरू शकतं. त्याच विचारानं चीननं इराणला ही शस्त्र देण्याची तयारी दाखवलेली दिसते. ओके ओके. परिमल सर, एकतर म्हणजे ज्यावेळी ही चर्चा सुरू झालेली होती त्याच्या 24 तास आधी इस्रायलनं लेबनॉनवरती पुन्हा आक्रमक हल्ले सुरू केलेले होते. एका दिवसामध्ये जवळपास 300 नागरिकांचा तिथे मृत्यू झाला. म्हणजे शांती वार्तेची जी एक अट होती, ज्या 10 पॉइंट प्रपोजल्स इराणनं पाठवलेल्या होत्या त्याच्यामध्ये लेबनॉनवरचे हल्ले थांबावेत हे सुद्धा त्यांना अपेक्षित होतं. पण तरी सुद्धा इस्रायलनं ते केलं. आणि आता या सगळ्या चर्चेमध्ये म्हणजे इराणनं इंटरनॅशनल ज्या ट्रीटी आहेत त्याच्यावरती साईन केलेलं आहे. अण्वस्त्र म्हणजे सिव्हिल याच्यासाठी आपण वापर करू हे त्यांचं म्हणणं आहे. तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना एनरिच्ड युरेनियम सोपवण्यासाठी अमेरिका अटी टाकत असेल तर त्याला कसं बघायचं, त्याच्या पाठीमागे तुम्हाला काय कारण दिसतं? इराण हा अण्वस्त्र प्रसारबंदी कायद्याचा एक सदस्य आहे. त्याने त्याच्यावर हस्ताक्षर केला आहे आणि त्यामुळे त्या कायद्यानुसार त्या कायद्यात सहभागी असलेल्या प्रत्येक देशाला अणुऊर्जा विकसित करण्यासाठी युरेनियम बाळगणं, युरेनियमची आयात करणं आणि युरेनियम अणुऊर्जा विकसित करणं, त्याचं एनरिचमेंट करणं हे अधिकार त्यांना आहे. त्यापेक्षा जास्त एनरिचमेंट कोणताही सदस्य देश करतोय की नाही हे वेळोवेळी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी तपासणी करून बघत असतं. आणि तशी तपासणी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीने जवळजवळ आतापर्यंत इराणमध्ये सुद्धा सातत्याने केली आहे. आणि त्यांच्या सर्व रिपोर्ट्समध्ये इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीने असंच म्हटलंय की इराण हा अण्वस्त्र बनवण्यापासून खूप दूर आहे. म्हणजे अण्वस्त्र बनवण्यासाठी 90% युरेनियमचं एनरिचमेंट लागतं. ते जास्तीत जास्त इराणकडे 60% आहे. आणि ते 60 ते 90% करण्याचा जो पल्ला आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे लगेच इराण अण्वस्त्र बनवेल अशी शक्यता नाही. आणि याच्या आधी सुद्धा ज्या चर्चा झाल्या होत्या, म्हणजे हे युद्ध सुरू होण्याच्या आधी ओमानच्या मध्यस्थीने चर्चा सुरू होती. आणि जून 2025 मध्ये सुद्धा चर्चेच्या 4 की 5 फेऱ्या झाल्या होत्या. आणि या सर्व फेऱ्यांमध्ये इराणने तयारी दर्शवली होती की ते 60% एनरिचमेंट वाढवणार तर नाहीच, उलट ते 30% कमी सुद्धा करू शकतील. ही तयारी इराणने दाखवली होती. आणि 2016 मध्ये ओबामा प्रशासनासोबत, अमेरिकेच्या ओबामा प्रशासनासोबत इराणने जो अणुकरार केला होता त्या अणुकरारामध्ये तर हे अगदी स्पष्ट होतं की इराण युरेनियमचं एनरिचमेंट हे अण्वस्त्रांकरता करणार नाही. आणि इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीला ते वेळीच कळेल जर इराण त्या दिशेने युरेनियमचं एनरिचमेंट करणार असेल तर. एवढी सर्व व्यवस्था असताना अमेरिकेद्वारे आता इराणवरती दबाव आणणं की तुमच्याकडे जेवढं युरेनियम आहे तेवढं आम्हाला द्या. म्हणजे याचा साध्या शब्दांमध्ये जर हे करायचा झाला तर एखाद्या देशावर दबाव आणणं की तुमच्याकडे जेवढं लोखंड आहे तेवढं आम्हाला द्या, कारण त्या लोखंडातून तुम्ही पुढे जाऊन तलवारी बनवू शकता, त्या तांब्यातून तलवारी बनवू शकता, तर ते आम्हाला द्या असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे इराण हे इतक्या सहजासहजी मान्य करणार नाही. आणि अमेरिकेकरिता या युद्धातून आणि चर्चेतून दाखवण्यासाठी काय आहे तर दाखवण्यासाठी त्यांना आतापर्यंत काहीच मिळालेलं नाही. म्हणजे रेजिम चेंज हे त्यांचं 1 क्रमांकाचं गोल होतं, ते त्यांना साध्य करता आलं नाही. ज्या रेजिम चेंजसाठी ज्यांनी युद्ध केलं त्याच रेजिम बरोबर त्यांना आता शांती वार्ता करावी लागते आहे. हे तेच इराणच्या संसदेचे अध्यक्ष आहेत, हे तेच इराणचे परराष्ट्र मंत्री आहेत, हे इराणचे अधिकारी आहेत जे याच्या आधी सुद्धा अमेरिकेसोबत चर्चेमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे रेजिम चेंजचा प्रश्न कुठेच येत नाही. आणि त्यामुळे विषय उरतो काय तर मिसाईल्स बनवणं आणि युरेनियम एनरिचमेंट करत अण्वस्त्र
इराणने बनवू नये. तर आम्ही अण्वस्त्र बनवणार नाही ही इराणची भूमिका 2016 पासून कायम आहे. म्हणजे त्या अणु करारातून ट्रम्प प्रशासनाने 2018 मध्ये एकतर्फी माघार घेतली, पण त्याच्यानंतरही इराणने हे जाहीर नव्हतं केलं की आम्ही अण्वस्त्रे बनवू. त्यांची भूमिका कायम होती की आम्ही अण्वस्त्रे बनवणार नाही. त्यामुळे अमेरिकेचा जो हट्ट आहे, हा हट्ट इराण दुसरी कोणती तरी बाब त्यांच्या पारड्यात पाडून घेतल्याशिवाय ती पूर्ण करणार नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की होर्मुझच्या खाडीवरती इराणचा ताबा हे जर अमेरिकेने मान्य केलं तर इराण कदाचित आपल्याकडचं युरेनियम हे देशातून बाहेर काढण्याकरिता तयार होईल. आणि तिथे ट्रम्प यांनी एक मार्ग ठेवलेला आहे. त्यांनी म्हटलंय की हे युरेनियम त्यांनी अमेरिकेला द्यावं किंवा कुठेतरी विकून टाकावं. म्हणजे जे देश आयात करू शकतात, ज्या देशांना न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपने मान्यता दिली आहे की ते युरेनियमची आयात करू शकतील, अशा कोणत्याही देशाला त्यांनी ते विकून टाकावं. हा मार्ग सुद्धा ट्रम्प यांनी मोकळा सोडलाय. पण मुख्य आहे की इराणला जर युरेनियम जर सोडून द्यायचं असेल तर त्याच्या बदल्यामध्ये त्याला दुसरं काहीतरी असं लागेल की ज्याने त्याच्या दीर्घकालीन सुरक्षेची काळजी घेतली जाईल. बर. पण म्हणजे 4 दशकांपासून ज्या गोष्टीसाठी हा सगळा संघर्ष चालू आहे इराणचा, त्याच्यावरती मला वाटतं ते लगेचच ऍग्री होणं हे पण अवघड आहे. म्हणजे इराणच्या बाजूने जर बघितलं तर कदाचित लॉंग टर्म उद्दिष्ट ते आता शोधतायत. कारण 4 दशकं ज्या गोष्टीमुळे त्यांच्यावरती इतके निर्बंध आहेत आणि आता 40 दिवसांपासून त्यांनी इतके बॉम्ब हल्ले सहन केलेले आहेत. आता जर चर्चेचीच वेळ आलेली आहे, समोर टेबलावरती आपल्या अमेरिका आहे, तर आता ते कायमचं काहीतरी आता हे मिटवूया डोकेदुखी अशा पद्धतीच्याच काही गोष्टी घेऊन बसताना दिसतील का? म्हणजे पहिल्यापासून त्यांचं म्हणणं हे आहे की आता याच्या पुढे हल्ला होणार नाही याची आम्हाला खात्री द्या. म्हणजे त्यांच्या बऱ्याच अटींमध्ये ही पण एक अट आहे. सातत्यानं ते हे सांगतात की आम्हाला कम्पेन्सेशन हवंय. तर इराणच्या बाजूने जर याचा विचार केला तर ते या सगळ्या निगोशिएशनचा वापर कशा पद्धतीने करू शकतात? तुमच्या दोघांची कमेंट मला हवी. बरोबर. म्हणजे कम्पेन्सेशन ज्यावेळेस इराण मागतंय त्यावेळेस इराणने ही पण मागणी केली आहे की इराणचे परदेशामध्ये त्यांची जी संपत्ती आहे ती अरबोंमध्ये आहे आणि अमेरिकेने निर्बंध आणून ती संपत्ती गोठवलेली आहे. म्हणजे त्या संपत्तीला इराण विकू शकत नाही किंवा त्यातनं इराण कुठल्याही प्रकारची खरेदी करू शकत नाही. परदेशी बँकांमध्ये इराणचा असलेला पैसा असो, सोनं असो किंवा इतर काही संपत्ती असेल, तर ही अरबोंमध्ये ती संपत्ती आहे जी अमेरिकेने गोठवली आहे. तर ते अमेरिकेने ते निर्बंध मागे घ्यावेत. म्हणजे या संपत्तीचा वापर इराण स्वतःच्या पुनर्निर्माणासाठी करू शकेल, अशी इराणची मागणी आहे. आणि दुसरं स्पष्ट दिसतंय की इस्रायल अजून शस्त्रसंधीसाठी पूर्णपणे तयार झालेला नाही. त्यामुळे ती सुद्धा हमी इराणला हवी आहे की अमेरिका कदाचित तयार होईल, पण अमेरिकेने इस्रायलवरती दबाव आणावा आणि इस्रायल सुद्धा शस्त्रसंधीकरिता इस्रायलने सुद्धा तयारी दाखवावी. जोपर्यंत इस्रायल ती तयारी दाखवत नाही तोपर्यंत इराण स्वतःला पूर्णपणे सुरक्षित समजू शकत नाही. त्यामुळे इराणला साहजिकच दीर्घकालीन सुरक्षा स्वतःची हवी आहे आणि त्याकरिता भविष्यामध्ये अशा प्रकारचेही प्रस्ताव येऊ शकतात की रशिया, चीन यासारख्या देशांनी सुद्धा इराणच्या सुरक्षेची हमी घ्यावी किंवा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने इराणच्या सुरक्षेची हमी घ्यावी की इराणवरती कोणीही हल्ले करणार नाहीत. जे अमेरिका नाही करणार, पण इस्रायल हल्ले करणार नाही याची गॅरंटी कोण घेणार? आणि आपण आता जसं म्हटलं की इराण हा अण्वस्त्र प्रसार बंदी कायद्यावरती इराणने हस्ताक्षर केले आहे, पण इस्रायलने ती केलेले नाही. आणि असं म्हणतात की इस्रायलकडे अण्वस्त्र आहेत, त्यांनी ते जाहीर केलेलं नाही, पण 1970च्या दशकापासून इस्रायलकडे अण्वस्त्र आहेत. तर ती अण्वस्त्र इस्रायल वापरणार नाही याची हमी कोण घेणार? या सर्व गोष्टी इराणला पटलावरती आणायच्या आहेत. नाही म्हणजे बरं झालं तुम्ही आता तुमच्या बोलण्यामध्ये हा इराणच्या ऍसेटचा उल्लेख केला. कारण काल मी बातम्यांमध्ये वाचत होतो, मला हे कळत नव्हतं की अशा कुठल्या ऍसेट आहेत की ज्या अमेरिका रिलीज करू शकतं. सचिन, काय नेमकी कमेंट? म्हणजे इराणच्या बाजूने जर बघायला गेलं या निगोशिएशन्स तर इराण दोन्ही बाजूंना सुरक्षेची हमी आहे. म्हणजे इस्रायलला इराणकडून भीती काय वाटते तर एकतर इराणचे जे प्रॉक्झीज आहेत ते मेनली हमास, गाझापट्टीमधलं हमास, लेबनन मधलं हिजबुल्ला आणि येमेन मधले हुती
ह्या 3 प्रॉक्झीच्या माध्यमातून इराण इस्रायलला त्रास देत होता आजपर्यंत, आणि ते आत्ताही दिसलेलं आहे. तर जेव्हा 2023 मध्ये 7 ऑक्टोबरला हमासनं हल्ला केला, त्यानंतरच्या 2 वर्षात इस्रायलनं अगदी शपथ घेऊन किंवा पण घेऊन या सर्वांना संपवायचा प्रयत्न केलेला आहे. हमासच्या कॅपॅबिलिटीज बऱ्यापैकी संपवलेल्या आहेत, हिजबुल्लावर हल्ले केले आहेत, येमेनमध्ये हुतींवरही हल्ले केलेले आहेत. अर्थात ते पूर्ण संपणार नाहीत या संघटना, पण बऱ्याचसं त्यांचं खच्चीकरण केलंय. आणि आता इस्रायलचा प्रयत्न होता की या सगळ्यांचा जो पोशिंदा आहे इराण, त्याच्या कपॅसिटी कमी करायच्या. त्या बऱ्यापैकी यांनी गेल्या जूनमध्ये आणि आता हल्ले करून कमी केलेले आहेत, पण त्या पूर्ण संपलेल्या नाही. रिजिम बदललेली नाहीये. अण्वस्त्र कार्यक्रम थोडा कदाचित मागे गेला असेल, पण तो काही पूर्ण थांबणार नाही. आणि मला तरी वाटतं की यापुढे म्हणजे हे युद्ध जर झालं नसतं तर कदाचित इराण निगोशिएशन्स मध्ये थोडा फ्लेक्झिबल राहिला असता. आणि आजही इराण कदाचित इंटरनॅशनल पोस्चरिंग करताना म्हणेल की आम्ही अण्वस्त्र करणार नाहीये, हे आहे, पण आतून तो आता उलट अधिक चेवानं अण्वस्त्र मिळवायच्या मागे लागेल असं वाटतंय. कारण जोपर्यंत अण्वस्त्र हातात येत नाही तोपर्यंत सुरक्षेची हमी मिळू शकत नाही. कारण जगात गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही घटना झालेल्या बघितलेल्या आहेत आपण, अगदी ताजं उदाहरण म्हणजे युक्रेनच्या बाबतीतलं आहे. जेव्हा सोव्हिएत संघाचं विघटन झालं 1991 साली आणि हे सर्व देश 15 देश स्वतंत्र झाले, तेव्हा सोव्हिएत संघापैकी युक्रेन हाच एक मोठा देश होता ज्याच्याकडं मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्र सोव्हिएत संघातली तैनात केलेली होती. तर युक्रेनला सर्वांनी, युरोपीय देशांनी, अमेरिकांनी, सर्वांनी त्यावेळी तोंडी हमी दिली की तुम्ही ही अण्वस्त्र सरेंडर करा आणि आम्ही तुमच्या सुरक्षेची हमी घेतो. पण ती पाळली गेली नाही हे आता युद्धामध्ये दिसलं. गेले 4 वर्ष युद्ध चालू आहे रशिया बरोबर आणि युक्रेननं बऱ्यापैकी तडाखा त्याचा सहन केलेला आहे. त्यामुळं जगातले बरेचसे देश आता सावध झालेले आहेत आणि अणुबॉम्ब हे पुन्हा एक अल्टिमेट वेपन म्हणून त्याचा आधार वाटायला लागलेला आहे लोकांना. आणि जे काही ज्यांनी आधी मिळवले त्यांचा प्रश्न वेगळा, पण जे देश थ्रेशोल्डवर होते ते मिळवण्याच्या, ते आता त्यांच्यामध्ये स्पर्धा लागेल की पटापट गडबड करा आणि अण्वस्त्र मिळवून ठेवा. उद्या जर आपल्यावर अशी वेळ आली तर ते एक मोठं निगोशिएशनचं किंवा एक डिटरन्स म्हणून वापरता येतं. म्हणजे आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर इराणमध्ये जी काही रिजिम होती यांची खामेनीची, त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं, ती तर जुलमी आणि अत्याचारी होतीच, त्यात काही वाद नाही, पण त्याच्याहून कितीतरी अन्यायी अत्याचारी रिजिम नॉर्थ कोरियामध्ये किम जोंग उनची आहे. पण त्यांनी अण्वस्त्र मिळवल्यामुळं जे आता दुस्साहस अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये केलंय, तशा प्रकारची कारवाई ते नॉर्थ कोरियाच्या, उत्तर कोरियाच्या विरोधात करू शकत नाही. त्यामुळे ही सगळी उदाहरणं बघितली तर आता जे देश अशा परिस्थितीमध्ये आहेत की ज्यांच्यावर हल्ले होऊ शकतात किंवा आणि काही, ते सगळे देश पटापट अण्वस्त्र मिळवण्याच्या मागे लागतील. मग येन केन प्रकारे काहीही करतील, म्हणजे बेग बॉरोवर स्टील म्हणतात तसं काही करून अण्वस्त्र मिळवायच्या मागे लागतील आणि एक जगात एक नवी स्पर्धा निर्माण होईल असं आहे. त्यामुळे इराण तर ही अट मान्य करणं थोडं अवघडच आहे. इराणकडे सर म्हटलं त्याप्रमाणे साधारण एक 440 किलो 60 ते 62% पर्यंत एनरिच केलेलं युरेनियम आहे आणि बॉम्बसाठी साधारण बॉम्ब ग्रेडला 93% वरचं युरेनियम शुद्ध लागतं. म्हणजे इराण बाहेर दाखवेल की आम्ही असं काही करत नाही, पण आतून तो लवकरात लवकर अण्वस्त्र मिळवण्याच्या मागे लागेल असं मला तरी वाटतं. आणि ही निगोशिएशन्स पुढे जाण्यासाठी हा एक कळीचा मुद्दा होता. त्याचबरोबर जोपर्यंत या सगळ्या कॅपॅबिलिटीज इराण इंटॅक्ट ठेवतं तोपर्यंत इस्रायलला कायम धोका वाटत राहील. अमेरिका एक वेळ लांब आहे, पण इस्रायलला इमिजिएट धोका आहे. त्यामुळे इस्रायल अमेरिकेवर दबाव आणत राहील की यांचं खच्चीकरण जमेल तेवढं करा. आणि त्यामुळं सध्या या ज्या दोन्ही तिन्ही बाजूच्या ज्या अटी आहेत त्या जरा मान्य होणं अवघड दिसतंय. कदाचित आणखीन चर्चेच्या फेऱ्या पार पडाव्या लागतील, थोडं विश्वासाचं वातावरण निर्माण व्हावं लागेल, ज्याला कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स म्हणतात, ती थोडी आणखीन घेऊन मग होऊ शकेल. आता यात अजून एक महत्वाची बाब म्हणजे एकीकडे अमेरिकेची इराण बरोबर बोलणी चालू होती, दुसऱ्या बाजूला लेबनॉन बरोबर इस्रायलची बोलणी होणार आहे. पुढल्या आठवड्यात मंगळवारी अमेरिकेमध्ये लेबनॉन आणि इस्रायल यांची बोलणी होणार आहे. पण
ही सगळी शांतता वाटाघाटी होण्यापूर्वी निगोशिएट करण्यासाठी टेबलवर जाईपर्यंत मॅक्झिमम गेन्स मिळवण्याचा युद्धात सर्व बाजू प्रयत्न करतील. तसं इस्रायलनेही चालू केलेलं आहे की पटापट हल्ले करून हिजबुल्लाला जेवढं कमकुवत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केलाय. पण हिजबुल्लानेही त्यांना चांगला प्रतिकार केलेला आहे. म्हणजे काही दिवसापूर्वी बातम्या होत्या की इस्रायलचे मरकावा नावाचे खूप प्रभावी रणगाडे आहेत, जगातल्या उत्तम रणगाड्यांपैकी ते एक मानले जातात. तर हिजबुल्लानं साधारण या युद्धात 100 मरकावा रणगाडे इस्रायलचे उडवले अशा बातम्या होत्या. तर त्याचा बदला घेण्याचा इस्रायल पुन्हा प्रयत्न करेल. म्हणजे निगोशिएट करायला येण्यापूर्वी काहीतरी एक बार्गेनिंग चिप आपल्या हातात मिळणं सगळ्यांनाच गरजेचं आहे आणि प्रत्येक जण तसे प्रयत्न करताना दिसतोय सध्या. पण सर, ही चर्चा जी आहे ती आता होत होती पाकिस्तानमध्ये, आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या चर्चेमध्ये कसं यश मिळतं याकडं भारताचं पण जरा जास्त अधिक लक्ष होतं. तर या अर्थानं पाकिस्ताननं हा जो रोल या सगळ्या चर्चेमध्ये मध्यस्थ म्हणून निभावलेला आहे त्याच्याकडे आपण कसं बघायचं? आणि म्हणजे आता या क्षणाला आपल्याला माहिती नाहीये की ही युद्धबंदी ही 2 आठवड्यांची 14 दिवसांची होती, पण जर आता ही चर्चा फिसकटलेली आहे तर नेमकं पुढे 14 दिवस म्हणजे युद्धबंदी कायमच राहणार आहे की नाही, याच्याबद्दल पण अनिश्चितता आहे. त्याबाबत अनिश्चितता आहे की आता अमेरिका ही युद्धबंदी कायम ठेवेल की अचानक पुन्हा एकदा इराणवरती हल्ला करेल. आणि इराणने या चर्चेमध्ये येण्याच्या आधी तोच मुद्दा मांडला होता की याच्या आधी दोन्ही युद्धांच्या सुरुवातीला म्हणजे त्यावेळेस अमेरिका आणि इराण दरम्यान चर्चा सुरू होती, काही फेऱ्या झाल्या होत्या आणि अचानक मग अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती हल्ला केला होता. ती चर्चा पूर्ण थांबलेलीही नव्हती. म्हणजे असं नव्हतं म्हटलं दोन्हीपैकी कोणत्याही पक्षाने की आता चर्चा इथून पुढे जाऊ शकत नाही, असं नव्हतं म्हटलं. ते पुन्हा भेटणार होते चर्चेसाठी आणि तरी सुद्धा इराणवर हल्ला केला होता. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. अमेरिका परत ते करू शकतो आणि इराणचा तोच मुद्दा होता की आता ही चर्चा फिसकटल्यानंतर सुद्धा इराणने जे विधान दिलंय, इराणच्या संसदेच्या अध्यक्षांनी त्यांनी हेच म्हटलंय की अमेरिकेने आम्हाला विश्वास दिला नाही अजून पूर्णपणे. बरोबर. इराणच्या बाजूने तो मुख्य मुद्दा होता. त्यामुळे हे असं होऊ शकतं. पण अमेरिकेतून आणखी एक जी बातमी येते आहे ती ही आहे की आणि जे.डी. व्हान्स यांनी जी पत्रकार परिषद घेतली चर्चा फिसकटल्यानंतर त्यामधूनही हे स्पष्ट झालं की डोनाल्ड ट्रम्प याच्यामध्ये आता फार रस घेत नाहीयेत. ट्रम्प यांनी जणू आता हा सर्व मुद्दा यातनं स्वतः त्यांनी अंग काढलंय आणि आपल्या प्रशासनाकडे त्यांनी ते सोपवलेलं आहे. त्यामुळे जे.डी. व्हान्स यांना जेव्हा विचारलं की तुम्ही अमेरिकेमध्ये संधान साधून होता का, त्यांच्याशी तुम्ही परत चर्चा केली का, तर जे.डी. व्हान्स यांनी अनेक अधिकाऱ्यांची नावं घेतली की ज्यांच्यासोबत ते म्हणाले की आम्ही चर्चा करत होतो अमेरिकेमध्ये, इकडे इराण सोबत चर्चा सुरू असताना, पण ट्रम्प यांच्यासोबत म्हणजे ट्रम्प यांचं नाव त्यांनी घेतलं नाही. त्यामुळे ट्रम्प जर यात फार लक्ष टाकत नसतील तर जे सतत म्हटलं जाते की ट्रम्प यांना एक ऑफ रॅम्प हवा होता की यातनं बाहेर पडण्याची एक वाट त्यांना हवी होती, ती आता ट्रम्प यांनी स्वतःच ती करून घेतली असेल. आणि जर तसं असेल तर मग ही युद्धबंदी मोडण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे उलट असं होईल की आणखी काही दिवस, काही आठवडे ही युद्धबंदी पुन्हा वाढवली जाण्याची शक्यता सुद्धा आपण नाकारू शकत नाही. आणि पाकिस्तानच्या भूमिकेकडे जर बघायचं झालं तर चर्चा फिसकटली याचं पाकिस्तानला तसं काही नुकसान नाहीये. पाकिस्तानला याच्यातनं जे कमवायचं होतं ते पाकिस्तानने कमावलंय. आणि पाकिस्तानने काय कमावलंय तर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये विश्वासार्हता कमावली आहे. एक की पाकिस्तान असुरक्षित देश नाहीये. पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या देशांची मोठाली शिष्टमंडळ ही येऊ शकतात, हे पाकिस्तानला दाखवून द्यायचं होतं. परत जाऊ शकतात आणि ते परत जाऊ शकतात, हे त्यांनी 48 तासांमध्ये त्यांनी ते दाखवलं. पाकिस्तान वेगवेगळ्या देशांसोबत एकाच वेळेस संधान साधू शकतो आणि त्यांना आपल्याकडे आमंत्रित करू शकतो, हे पाकिस्तानला दाखवून द्यायचं होतं, ते त्यांनी दाखवलंय. त्यामुळे तसं याच्यामध्ये पाकिस्तानचं नुकसान काही नाही. आणि मुख्य म्हणजे इथून पुढे चर्चेच्या ज्या फेऱ्या होतील त्याच्यामध्ये त्या इस्लामाबादमध्ये होत की न होत, पण त्याच्यामध्ये पाकिस्तानची काहीतरी भूमिका नक्कीच राहणार आहे. आणि एक मुद्दा आपल्याला मांडावा लागेल की ही चर्चा सुरू असतानाच, आणि हे फार इंटरेस्टिंग आहे, ही चर्चा सुरू असतानाच एक न्यूज ब्रेक झाली. आणि ती न्यूज ही होती की मागच्या महिन्यामध्ये पाकिस्तानने सौदी अरेबियाला 13,000 सैन्य आणि 10 ते 18 फायटर जेट्स पाठवले आहेत. ऑपरेशन नंतर सौदी अरेबिया पाकिस्तानमध्ये संरक्षण करार झाला होता
आणि त्या संरक्षण कराराचा एक अर्थ असाही लावण्यात येतो की एका देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशावरचा हल्ला समजण्यात येईल, या प्रकारचाही अर्थ त्या संरक्षण कराराचा लावण्यात येतो. आणि इराण अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस इराणने सौदी अरेबिया आणि इतर खाडी देशांवरती हल्ले केले, तर त्याच काळामध्ये पाकिस्तानने 13,000 सैन्य सौदी अरेबियातल्या एका लष्करी तळावरती आपलं पाठवलं आणि 10 ते 18 फायटर जेट्स पाठवले आणि काही मिसाईल इंटरसेप्टर्स सुद्धा सौदी अरेबियाला दिले, अशी ही बातमी आहे. आणि ज्याला दोन्ही देशांनी, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी म्हटलंय की हो, असं हे घडलेलं आहे. त्यामुळे ओके. पश्चिम आशियामध्ये इथून पुढे पाकिस्तानची भूमिका निश्चितपणे असणार आहे. ती पाकिस्तानने सौदी अरेबियात आपलं सैन्य पाठवून सुद्धा ती निश्चित केलेली आहे. पण सौदी अरेबियात सैन्य पाठवतानाच पाकिस्तानने जे केलं की पाकिस्तानने इराण सोबत सुद्धा त्यांनी आपले संबंध बळकट करण्यासाठी हा सर्व प्रसंग वापरला, हे संकट वापरलं. आणि इराण सौदी अरेबिया यांच्यामध्ये शत्रुत्व असलं आणि सौदी अरेबियाला पाठवलेलं सैन्य, पाकिस्तानचं सैन्य हे इराणपासून संरक्षण करण्यासाठी आहे असं जरी असलं तरी सुद्धा पाकिस्तानने इराण सोबत सुद्धा त्यांनी संबंध सुरळीत करण्याची प्रक्रिया या माध्यमातून सुरू ठेवलेली आहे. हे एक विशेष आहे की तो सौदी अरेबियाला सैन्यही देतोय पण इराण सोबत सुद्धा चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि भविष्यामध्ये पाकिस्तानला हेच दाखवून द्यायचंय, विशेषतः स्वतःच्या लोकांना पाकिस्तानला हे दाखवून द्यायचंय की सौदी अरेबियामध्ये पाकिस्तानने जे सैन्य पाठवलंय ते सौदी अरेबियाचं इस्रायल पासून रक्षण करण्यासाठी आहे. बरोबर. कारण पाकिस्तानची इस्रायलला मान्यता नाही आणि ते एक प्रमुख कारण आहे की इस्लामाबाद किंवा पाकिस्तानमध्ये चर्चा होण्यासाठी इराणने त्याला सहमती का दर्शवली, कारण पाकिस्तानची इस्रायलला मान्यता नाही. या चर्चेमध्ये इस्रायलला इराणला सहभागी करून घ्यायचं नव्हतं, त्याच्यामुळे इराणने पाकिस्तानमध्ये चर्चा करण्याची सहमती दर्शवली होती. पाकिस्तानसाठी हे विन विन आहे. या संपूर्ण चर्चेमध्ये म्हणजे इतर देशांचं जे लक्ष होतं त्याच्यामध्ये साहजिक आहे की आपल्या दृष्टीनं गॅस आणि तेलाची वाहतूक होणं आणि त्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी ही फ्री असणं, तिथून वाहतूक सुरळीत होणं, पण ते काही आत्ता या चर्चेतनं होताना दिसत नाहीये. तर त्या अर्थानं आपली संकटाची तयारी जी आहे ती सुद्धा आता आपण वाढवणं आवश्यक दिसतंय. त्याचा परिणाम म्हणजे ती चर्चा फिसकटल्याचा परिणाम काय होऊ शकतो सचिन? अगदी खरं, म्हणजे भारताची इंधनासाठीची परदेशांवरचं जे अवलंबित्व आहे ते खूप मोठं आहे. म्हणजे जे काही खनिज तेल लागतं आपल्याला त्याच्या 88% आपण परदेशातनं आयात करतो आणि युद्धापूर्वी साधारण 50% त्यातलं खनिज तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणि गल्फमधून येत होतं. अर्थात सध्या आपण ते डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 40 देशातून आपण तेल घेतो. त्याचबरोबर गॅस, नॅचरल गॅस आणि एलपीजी यासाठी देखील आपण गल्फ कंट्रीजवर अवलंबून आहोत, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून आहोत. तर भविष्यात आपल्याला त्यासाठी अधिक चांगले पर्याय निर्माण करून ठेवावे लागतील. त्याचबरोबर म्हणजे जगाच्या राजकारणात एक महत्वाची भूमिका बाळगण्याची मनीषा बाळगून असलेला देश इतक्या मोठ्या प्रमाणावर इंधनासारख्या बेसिक गोष्टीसाठी परावलंबी असणं हे काही फार चांगली गोष्ट नाहीये. त्यामुळं आपल्याला इंधनाच्या बाबतीत अर्थात भौगोलिक दृष्ट्या आपण तसं काही करू शकत नाही की आपल्याकडे तेल कमी आहे, पण इतर संसाधनं जी आहेत ती लवकरात लवकर कशी वापरता येतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे भारताकडे जे केरळ आणि अन्य किनाऱ्यावर थोरियमचे जे साठे आहेत त्याचा वापर जितक्या लवकर करता येणं शक्य आहे तितक्या लवकर करणं गरजेचं आहे. अर्थात त्यासाठी जो डॉक्टर होमी भाभांनी 1950च्या दशकात 3 टप्प्याचा कार्यक्रम आखून दिलेला होता, त्यातला पहिला प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टरचा टप्पा आपण पार केला आणि गेल्या आठवड्यातच आपला चेन्नई जवळ कल्पक्कम इथं जो प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर आहे तो क्रिटिकल झाला. त्यामुळे आपण प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टरच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलाय. पण असं म्हटलं जातं की तिथून पुढे प्रयोग करून किंवा त्याचा कमर्शियल वापर सुरू होऊन प्रत्यक्ष थोरियमवर आधारित डायरेक्ट वीज निर्मिती निर्माण व्हायला अजून 40 वर्ष लागतील. अर्थात हा एवढा कालावधी देणं आता आपल्याला परवडणार नाहीये. दरम्यान झालेलं काय आहे की थोरियम डायरेक्ट फिसाईल मटेरियल म्हणून वापरता यायचं नाही रिएक्टर मध्ये.
त्याच्यावर काही प्रक्रिया करायला लागायच्या. तर तो मार्ग बायपास करून चीननं ओके. मोल्टन सॉल्ट रिएक्टर तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की आणि त्यांनी 2 वर्षापूर्वी त्याचे प्रायोगिक तत्वावर रिएक्टर यशस्वी करून दाखवलेले आहे. त्यामुळे हा 3 टप्प्याचा मार्ग जो आपला आहे तो बायपास करून पटकन थोरियम पासून वीज निर्मिती आता होऊ शकते. प्रायोगिक तत्वावर तरी ते झालेलं आहे आणि आपल्याकडचे डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासारखे अणुशास्त्रज्ञही म्हणतात की भारतानं आता लवकरात लवकर थोरियम चा अंतर्भाव केला पाहिजे आपल्या एनर्जी सायकलमध्ये किंवा ग्रीडमध्ये. तर हे सर्व प्रयत्नांना आता गती द्यायची वेळ आलेली आहे. ओके. कारण आपल्या भौगोलिक परिस्थितीने आपल्याकडे तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे फारसे नाहीत हे दिसतंय. अंदमान जवळच्या समुद्रात गेल्या 2 वर्षात काही शोध लागलेले आहेत, पण त्याचं कमर्शियल प्रोडक्शन चालू व्हायला अजून बराच वेळ लागेल. त्यामुळे भारतानं ऊर्जा सुरक्षेसाठी अन्य पर्याय होर्मुझवरचं जे अवलंबित्व आहे ते बरोबर. कमी करून लवकरात लवकर पर्याय विकसित करणं आता गरजेचं आहे. आणि हे सगळे तरी लॉंग टर्मचे सगळे उपाय आहेत. आपल्याला शॉर्ट टर्म साठीची सुद्धा तयारी मानसिक खूप मोठी हो, हो. करावी लागणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा परिणाम मोठा आहे. चर्चेच्या शेवटी आता सगळ्यांनाच प्रश्न हा आहे की जर चर्चा फिसकटलेली आहे तर हे युद्ध अजून किती लांबणार? जी बैठक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे चीन दौऱ्यावरती जाणार आहेत 14 मेला, त्याच्या आधी बरोबर. थोडंसं वातावरण निवाळेल असं बऱ्याच लोकांना वाटतंय. तर त्या अर्थानं पुढे काय दिसतंय तुम्हाला? दोघांची कमेंट थोडक्यात आपण थांबूया. ते खरंच आहे की चीन आणि अमेरिकेच्या अध्यक्षांची भेट ऍक्च्युली गेल्या महिन्यामध्ये ठरलेली होती, पण ती या युद्धामुळे पोस्टपोन होऊन ती मे मध्ये करण्यात आली. आता 14 मेला ट्रम्प चीनमध्ये जाऊन शी जिनपिंग यांची भेट होणार आहे. तर आणि या सर्व युद्धाच्या मागे चीनचा हात किती छुपा असला तरी तो काही लपून राहिलेला नाहीये. म्हणजे इराणला रशिया आणि चीन मदत करतात ही गोष्ट काय आता गुपित राहिलेली नाही. इव्हन पाकिस्तानमध्ये चर्चा होणं याकडे देखील एक चीनची फ्रंटलाईन म्हणून पाकिस्तान अशा अर्थानंच पाहिलं जात आहे. आणि पाकिस्तानमध्ये जरी चर्चा आयोजित केलेली असली तरी असं मानलं जातं की प्रत्यक्ष पडद्यामागून सूत्र चीन हलवत होता. म्हणजे पण हे केलं. ऍक्च्युली हु इज कॉलिंग द शॉट्स असा विचार केला तर चीनकडे बोट दाखवलं जातं. त्यामुळे चीन ह्या सर्व घडामोडींमधला एक महत्वाचा भागीदार आहे आणि अमेरिका आणि चीनच्या चर्चा होण्याआधी हे सर्व निवडलेलं दोन्ही देशांना हवं असेल आणि त्या बरोबर. दृष्टीनं प्रयत्न केले जातील असं वाटतंय. ओके. काही प्रमाणात संघर्ष होत राहील. म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक देश वाटाघाटी करण्यासाठी येण्यापूर्वी थोडे मिलिटरी गेन्स मिळवून बार्गेनिंग चिप्स मिळवायचा प्रयत्न करेल. पण एकदा आता चर्चेचं वातावरण निर्माण झालंय म्हटल्यावर कदाचित पहिली फेरी नाही झालीये, पण अजूनही कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स होऊन कदाचित दुसरी तिसरी फेरी होत हळूहळू प्रश्न चर्चेच्या मार्गाने सुटण्याच्या दिशेनं जाईल असं वाटतंय. ओके. एक्झॅक्ट कधी होईल हे सांगता येणार नाही, पण हळूहळू त्या दिशेनं प्रयत्न चालू झालेत आणि थोडी आशा ठेवायला हरकत नाही. परिमल सर? मलाही असंच वाटतं की ही खूप निराशाजनक सुरुवात नाहीये चर्चेची आणि पुढे सुद्धा लवकरच चर्चेच्या फेऱ्या होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध होणार नाही असं मला तरी वाटतं. फक्त याच्यामध्ये जो इफ्स अँड बट्स आहे तो इस्रायल आहे की नेत्यान्याहू यांनी जर इराणवरती जर हल्ले सुरू केलेत परत, नेत्यान्याहू किंवा इस्रायलने इराणवर हल्ले केलेले नाहीत, आता ते लेबननवर करत आहेत. पण जर त्यांनी इराणवर हल्ले सुरू केले तर मग परत एकदा युद्धाचा भडका पेटू शकतो. पण अन्यथा खूप कठोर वाटाघाटी होतील दोन्ही देशांमध्ये, तणाव राहणार. कदाचित होर्मुझच्या खाडीमध्ये सुद्धा असं होईल की काही जहाजं जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इराण त्यांना थांबवतोय. अशा प्रकारच्या घटना घडून त्यातून तणाव निर्माण होतील, अशी परिस्थिती होणार. पण एकंदरीत हा प्रवास जो आहे हा मागच्या मी म्हणेल की 7 एक दिवसांमधला, म्हणजे ट्रम्प यांनी तिची धमकी दिली होती सिव्हिलायझेशन नष्ट करण्याची, तर त्यानंतरचा जो प्रवास आहे हा आशादायक प्रवास आहे आणि मला वाटतं तो त्या दिशेने सुरू राहणार. ओके. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचेही या संपूर्ण चर्चेबद्दल आणि या संपूर्ण युद्धाचे आणि युद्ध विरामासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे अनेक पैलू या चर्चेतनं उलगडले. प्रेक्षकांना देखील विनंती, तुम्हाला या चर्चेबद्दल काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.